हॅलो विद्यार्थी मित्रांनो, अमेरिका आणि इस्रायलने मिळून शेवटी इराणच्या विरोधात ऑपरेशन इपेक फ्युरी जे आहे ते सुरू केलेलंच आहे. आता या युद्धाची कारणं काय आहेत? या युद्धाची कारणं आहे अमेरिकेचा प्रचंड स्वार्थीपणा. अमेरिकेने स्वतःच्या स्वार्थासाठी इराकला उद्ध्वस्त केलं, व्हेनेझुएलाला उद्ध्वस्त केलं, अफगाणिस्तानलाही उद्ध्वस्त केलं होतं. ठीक आहे, आता यानंतर जो नंबर बांगलादेशला उद्ध्वस्त केलेला आहे. आता याच्यानंतर जो नंबर लागला तो इराणचा लागलेला आहे. इराणची आणि भारत देशाचे फार प्राचीन काळापासूनचे संबंध आहे. इराण भारत देशाला खनिज तेलाचा पुरवठा करणारा अत्यंत महत्त्वाचा देश होता आणि अशा परिस्थितीमध्ये अमेरिका जो आहे तो अमेरिका आता इराणचा घास घेणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. इराणने सुद्धा प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर हल्ले केलेले आहे. अमेरिकेची जी आर्मी आहे ती आता तिथल्या समुद्रामध्ये उतरलेली आहे असंही म्हटलं जात आहे. इथून पुढे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या चिघळणार आहे असंही दिसतं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इराणचा जवळचा मित्र रशिया आहे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये रशिया काय भूमिका घेतो, भारताची काय भूमिका असू शकते, हे पाहणं आता जास्त उत्सुकतेचं असणार आहे. तुम्हाला या आक्रमणाबद्दल काय वाटतं? तुम्हाला कोण दोषी वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.